विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब आपल्या सोबत आहेत। दानवे साहेब, नुकतेच आपण पाहिलं तर काँग्रेसचा एक सर्वे आलेला आहे आणि त्यावरती बोलताना नाना पटोले म्हटलेले आहेत की 100हून अधिक जागा या काँग्रेसच्या येतील आणि त्याच आधारावरती या सर्वेच्या आधारावरती जागा वाटप देखील होईल असं ते म्हणतात। मला असं वाटतं सर्वे सगळेच करत असतात, त्यामुळे सर्वेमध्ये 100 येतील, 150 येतील, 200 येतील, या सगळ्या गोष्टी सत्यता जरी असली तरी एकट्याने कोणाच्याच कोणतीही जागा येऊ शकत नाही, हे सुद्धा सगळ्यांनी कबूल केलं पाहिजे। सर्वेच्या आधारावर जर बघितलं असेल तर भारतीय जनता पार्टीनं सर्वे केला होता, 400-450 जागा येणार होत्या। किती जागा आल्या त्यांच्या? मी काही काँग्रेसचा सर्वे खोटा आहे किंवा चुकीचा असं मुळीच म्हणणार, काँग्रेसच्या 100 जागा याव्यात त्याच्याविषयी आमचं काही म्हणणं नाही। पण ते सगळे होत असताना मला वाटतं सगळे राजकीय गणित, सगळे राजकीय कार्यकर्ते, कोणत्या पक्षाची किती ताकद, तिथं जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती, नगरपालिका, मागचा इतिहास 2-3-4 टर्मचा हा पण बघितला जात असतो आणि मग जागा वाटप होत असते। याचबरोबर मवियामध्ये मुख्यमंत्री एकूणच पदासाठी काँग्रेसमधले अनेक नेते हे आहेत ते इच्छुक असल्याचं देखील ते म्हटलेले आहेत आणि जर का संधी मिळाली तर आम्ही नक्कीच चांगलं करू असं देखील त्यांनी विश्वास दाखवला आहे। मग सर, शुभेच्छा आहे त्यांना। शेवटी भारतीय जनता पार्टी, त्याचप्रमाणे आमच्यातून गेलेले गद्दार, राष्ट्रातून गेलेले गद्दार यांचं सरकार जावं ही महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे। महत्त्वाचं म्हणजे लोकसभेत ज्या पद्धतीने इनकमिंग हे होत होतं किंवा काँग्रेसकडे जास्त ओढ पाहायला मिळत होती, राष्ट्रवादीकडे मिळत होती, तशी आपल्याकडे देखील पाहायला मिळणार का आणि काँग्रेसला लोक आता प्राधान्य देताना पाहायला मिळतात तसं? मला असं वाटतं शिवसेना एक संघटनात्मक ढाच्यावर चालणारी संघटना आहे, त्याच्यामुळे आमचं संघटन 288च्या 288 मतदारसंघात आज नाही तर मागच्या वर्ष-दीड वर्षापासून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी याची तयारी सुरू केलेली आहे आणि आमचं संघटन या सगळ्या मतदारसंघात चांगल्या पद्धतीनं आहे। इनकमिंग होईल नाही तर आउटगोईंग, आमच्याकडे आउटगोईंग झालं तरी काय फरक पडला शिवसेनेला? लोकसभेच्या जागा तर आल्याच ना। त्यामुळे इनकमिंगवर भरोसा ठेवून आम्ही काही काम करत नाही। आम्ही आमची संघटनात्मक जी ताकद आहे, शक्ती आहे, आमचं जे कार्यकर्त्यांचं जाळं आहे त्याच्या बळावर आम्ही काम करत असतो। दुसरीकडे महिला मुख्यमंत्री व्हावं असं देखील वर्षा गायकवाड या म्हणालेल्या आहेत। सुप्रिया सुळे असेल किंवा रश्मी ठाकरे आहेत, या झाल्या तर खरंच खूप चांगलं आहे। त्यामुळे कसं पाहता याकडे आपण? मला असं वाटतं अजून या विषयावर बोलणं योग्य होणार नाही। अजून निवडणुका होऊ द्या, बहुमत येऊ द्या, मग या सगळ्या विषयावर बोललं पाहिजे। सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।